नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आणि आज रविवारचा दिवस संध्याकाळचा ब्लॉग शूट करतोय, कारण दिवसभर लाईट नव्हती। लाईट नसल्यामुळे आपला मोबाईल चार्ज नव्हता, त्यामुळे व्हिडिओ करायला काय मिळाले नाही। तर आता संध्याकाळ झाली आणि आता मळ्यात गेलेलो होतो, मळ्यातून आलो आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात केली। तर काहीसं असं वातावरण आहे आज रविवारी। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्याकडचा मिनी वॉटरफॉल दाखवतो, म्हणजे धबधबा आमच्या इकडे बाजूलाच आहे पर्या, तिथं धबधब्यासारखं वरतून पाणी येते, तर ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये। तर आधी जाऊन येऊया। तर मित्रांनो, ही पूर्ण आमची वाडी आहे। ही बघा, ही इकडनं अशी घरं आहेत, ही इकडं घरं आहेत आणि ही अशी पूर्ण खालपर्यंत घरं आहेत। आणि हे इकडं ह्या साईडला हा रस्ता वगैरे येतोय वरती इकडं, तो आता बनलाय नाही, थोडा मातीचाच आहे ते इकडून। आणि तो तिकडं पर्याय आहे, तर तिकडे धबधबा येतोय, तर दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आहे। तर जाऊया आता, तिकडे जायचं आपल्याला समोर। बघा कसलं वाटतं एकदम पावसामध्ये, पाऊस वगैरे मगाशी पडून गेलाय, लाईट पण नव्हती। बघा वारा वगैरे सुटतोय मधीच अचानक भयानक। तर मित्रांनो, आता हा तुम्हाला धबधबा दाखवणार आहे। तर जी आपली पहिली व्हिडिओ होती आपल्या चॅनलवरती, फर्स्ट व्हिडिओ, ती मी इथली शूट केली होती या पर्याची। जो पहिलाच व्हिडिओ 2023ला शूट केला होता, तर तोच तुम्हाला दाखवतोय। जाऊया, दाखवतो तुम्हाला। थोडा अंधार आहे, पूर्ण असे हिरवगार रान वगैरे वाढलं आहे आणि इथूनच आम्ही पाणी वगैरे घेऊन जातो कधी लागलं तर पर्यावरतून। हे बघा वांदरं वगैरे आलेत, बघतोय पलाला काय इथंच आहे, जवळच आहे। थोडं आजूबाजूला जंगल वाढलंय पूर्ण। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आहे हा मिनी वॉटरफॉल। बघा वरतून पाणी येतंय पूर्ण, इकडून कसं पाणी येते वाहत खाली, बघायला पण खूप छान वाटतंय। आणि इकडून खाली जातंय पूर्ण खालपर्यंत, बघा। आणि इकडं प्यायला पाणी आहे, हे पनलीद्वारे येते पाणी खाली, हे प्यायचं पाणी आहे, इथं प्यायला पाणी येतं। आणि हा इकडं धबधबा वाहतोय। तर मित्रांनो, हा पण एक छोटासा धबधबा आहे, बघा पाणी पडतंय मस्त वरतून, हे पण बघायला तेवढं मस्त वाटतंय। असे पावसाळ्यामध्ये खूप सारे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात सर्वीकडेच, तर तिकडून पण पाणी येत आहे वरतून। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे धबधबे, छोटेसे मिनी वॉटरफॉल आपल्याला खूप सारे पाहायला मिळतात आता गावाकडे पावसाळ्याच्या दिवसामध्ये। तर आता मगाशी मळ्यामध्ये गेलो होतो, मळ्यामधून चहा घेण्यासाठी घरी आलो होतो, तर म्हटलं चार्जिंग वगैरे झाली होती मोबाईलला, तर व्हिडिओ करूया बोललो होतो। तर आता व्हिडिओला सुरुवात केली आणि आता चहा घेऊन चाललो आहे मळ्यामध्ये। हे बघा, चहा वगैरे घेऊन जायचं आपल्याला मळ्यामध्ये। सकाळी काय आपल्याला आपल्याला शूट करायला मिळालं नाही, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि लाईट पण गेली होती, त्याच्यामुळे आता चहा आणण्यासाठी आलो होतो तेव्हा शूट करायला सुरुवात केली। तर आता मळ्यामध्ये जाऊया मस्तपैकी। आता लावणीचे दिवस चालू आहेत सरायची, आणि रविवारचा पण दिवस आहे, आणि रविवारच्या दिवशी आपल्या मळ्यामध्ये जाणं म्हणजे माणसांसोबत मळ्यामध्ये जाऊन शेतीची कामं करणं ही वेगळीच मजा असते। आणि हे दिवस तुम्ही पण अनुभवलेत की नाही कमेंट करून नक्कीच सांगा। तर आता जाऊया मळ्यामध्ये। ह्याच्या आधी पण मी एक लावणीचा व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलवरती, तर तो पण जाऊन नक्कीच बघा। तर आता जाऊया, पाऊस वगैरे येतोय आता जोराचा, दिसतोय पाऊस बघा। आणि ही पूर्ण एक हिरवळ तयार झाली पावसाळ्याच्या दिवसामध्ये, बघा
पूर्ण हिरवीगार चादर निर्माण होते डोंगरावरती. असं काहीसं वातावरण झालंय सध्या. दिवसभर पाऊस पडत होता आणि आता थोडाही संध्याकाळ झाली तसं पावसाचं प्रमाण कमी झालंय आणि आता थोडा गायबच झालाय पाऊस. बघा इकडं खाली मळ्यामध्ये सर्व माणसांची शेतीची कामं सुरू आहेत. हे दिसत नाही आता तिकडं खालती आहे मळ्यामध्ये माणसं. आणि हे समोर दिसतंय हे खाजण आहे हे पूर्ण. तर या मित्रांनो शेतावरची मस्त कोरी चहा पिण्यासाठी समोर असा व्ह्यू आणि कोरी चहा पिण्याची मजा वेगळीच असते. तर या मस्त की शेतावरची कोरी चहा प्यायला. तर मित्रांनो अशा पद्धतीचा आजचा आपला व्हिडिओ होता आणि जास्त काही शूट करायला मिळालं नाही. गावाकडचा मिनी वॉटरफॉल म्हणजे गावाकडचा धबधबा छोटासा तो तुम्हाला दाखवला आज व्हिडिओमध्ये. आणि थोडं मल्यामध्ये आलो होतो तर मल्यामध्ये थोडाफार व्हिडिओ केला. तर असा आजचा आपला व्हिडिओ होता आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.